कुलकर्ण्यांचं महत्व मात्र आपोआप ओसरू लागलं होतं. साध्या भोळ्या माणसांना कुलकर्ण्यांचं खरं रूप दिसू लागलं होतं. कोणत्याही माणसाला त्याच्या मोठेपणाला धक्का लागला ना की त्रास होतोच. आताही आपल्या माग पुढं कोणी करत नाही, कोणी आपल्याला विचारत देखील नाही, हे मात्र कुलकर्ण्यांना सहन होत नव्हतं. साईबाबांवरील त्यांचा राग दिवसागणिक वाढतच होता. काही सूचना असं तुम्ही थंडी तापाने आजारी पडला की गेले त्या फकीराकडे. तो चिमूटभर राग देतो आणि पाण्यातून घ्यावयास सांगतो. लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात, पण आमच्या वैद्यकीवर कुणीही विश्वास ठेवत नाही. काय करावं सुचेना. अहो पण तो भला माणूस आहे. तो बिचारा दारोदारी भिक्षा मागतो आणि गोरगरिबांचं पोट भरतो. भरेल तर काय, भरेल तर काय, त्याच्या पदरचं काय जात आहे. त्याला काय भाकऱ्या भाजावं लागतात की स्वतःच्या पदरचं अन्न खर्च करावं लागतंय. संत महंतांचा जन्मच मुळी परोपकारासाठी असतो ना. ढोंगी आणि संतुरा यातलं तुला काय कळतंय? तुला काय कळतंय? बायकांची अक्कल फक्त चुलीपुरती होत म्हणतो ना. मला आले अक्कल शिकवायला. दिवसेंदिवस साईंच्या दैवी गुणांवर लोकांचा विश्वास वाढतच होता. परमेश्वरावर असणारी नितांत शुद्ध श्रद्धाच संकटातून बाहेर काढते याची जाणीव साईंमुळे साध्या भोळ्या समाजाला होत होती. आणि साई देखील त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या भक्तांसाठी हात येताच धावून जात होते. आताही त्यांना हाक ऐकू आली. ओसो दूर असणाऱ्या आपल्या एका भक्ताची चांद व्हायची. माणूस मला झालंय रे. सोडा चिंता सोडा. तू बसलाय ना, आपलं दुःख त्याला सांगा. तू बसलाय, आपण कशाला चिंता करायची. सोडा चिंता सोडा. बाळसापती, हे लोक मला विचारतात, बाबा तुम्ही हिंदू आहात की मुसलमान आहात. अरे मी माणूस आहे रे, माणूस आहे. माणूस माझी जात आहे, माणूस माझी जात आहे. धर्म हा वेगळा आहे. माणूस की जपा. माणसानं माणसासारखं वागलं पाहिजे, तोच खरा माणूस. अरे ज्याने चोच दिली तो चारा पण देतोच. आता मला सांगा, माझा चारा या माऊलीच्या वाट्यातला होता. तो
मला मिळाला. मला मिळाला. थकल्यासारखं वाटतं. बरं वाटतंय. होय. सपती चांदबाई, चांदबाईचं काहीतरी होत. चांदबाई बघा, तोता येतोय. चांदबाईचा सांगा घेऊन आलाय. बघा, मला गेलं पाहिजे, मला गेलं पाहिजे. हे बघा, उशाला तुमची मांडी द्या. देश माझा शरीर सांभाळा. हा, किती दिवस असं धड गुंजारत बसणार आहात? उचला त्याला, कपन घाला आणि न्या कब्रस्तानात. बायजाबाई, बघा नाही कसं बोलतायत. बाबा मला सांगून गेलंय माझा देव 5 दिवस सांभाळ म्हणून. नाही, मी कोणाला हात लावू नाही देणार, नाही देणार कोणाला हात लावू मी. अरे चांदणा, तू कशाला आलेला इथं? माझा बाबा उठायच्या आधी चालता हो नी. झोपलेला माणूस जागा होतो बायजाबाई, हा मुडदा नाही. मुर्दा बसवलेला आहे तो. कुणाला म्हणतोस मुर्दा? या माझ्या देव माणसाला हा मुर्दा बसवला तुझ्या किरडीचा बांबू मोडणार. तू आता इथं जा
सुमारास आजूबाजूच्या गावांमध्ये पटकीची साथ आली होती. शेकडो माणसं पटकीच्या रोगामुळे दगावली होती. चांदबाईंना भेटण्यासाठी गेलेल्या साईबाबांचा आत्मा परत देहामध्ये आला. बाबा थोडे सावध झाले. त्यांना या महामारीची कल्पना आली. माझ्या माघारी नियतीने डाव साधला, तिचा बंदोबस्त केलाच पाहिजे. मैं आने नहीं दूंगा असं म्हणत साईंनी आपली झोळी घेतली आणि भिक्षा मागायला ते बाहेर पडले. यावेळी त्यांनी भिक्षेमध्ये शिजलेले अन्न नाही मागितलं. गहू, तांदूळ, ज्वारी असं धान्य मागून त्यांनी आणलं आणि ते स्वतः दळायला बसले. त्या पिठामध्ये त्यांनी कसलीशी उदी मिसळली आणि ते पीठ बायजा, लक्ष्मी या सर्वांना बोलवून शिर्डीच्या सीमेवर टाकायला सांगितलं. साईबाबांच्या या कृपा आशीर्वादानं शिर्डीत पटकीची साथ काही आलीच नाही. शिर्डी गाव मात्र भीतीपासून मुक्त झाला होता. हो, पण कुलकर्ण्यांचं काय? वैद्यराज कुलकर्ण्यांच्या घरात मात्र मोठाच प्रसंग ओढवला. कुलकर्णी साईंचा मनापासून राग करत, पण साई आपला राग मात्र विसरून कुलकर्ण्यांच्या मदतीला तितक्याच प्रेमाने धावले. संत असतातच असे. आपल्यावर कुणाचा राग असो अथवा लोभ असो, त्यांना त्यामुळे काहीच फरक पडत नसतो. कारण त्यांचं जीवन असतं राग, लोभ, मोह, मत्सर याच्या पलीकडे गेलेलं. मला काय होतंय तुला? बोल ना. ए राजा, ए राजा, असं करू नकोस. बोल ना. तुला तुला पाणी हवंय का? पाणी हवंय का तुला? अरे अरे राजा, बोल ना, काहीतरी बोल ना. आता काय करू मी? काय करू मी? ए राजा, तुला थंडी वाजते? थंडी वाजते का? ये ये माझ्या कुशीत ये, असं कुशीत ये. रामू, रामू, रामू. अरे अरे बघ ना छोटू कसा करतोय ते. बघ ना रे माझा छोटू कसा करतोय. घेऊन जाऊया काय? नाही नाही, नको. आपण याला साईबाबांकडे घेऊन जाऊया. साईबाबांकडे नेऊया? हो, घे घे याला. कुठे निघालीस? हा, कुठे निघालीस? तिथेच जिथे 3 तुकड्यांचा नाक आहे. म्हणजे साईनाथ बाबा. म्हणजे त्या फकीराकडे, त्या पाखंड्याकडे? हा? हो, आता तेच माझ्या मुलाला वाचवू शकतील. म्हणजे तुझा माझ्या औषधावर विश्वास नाहीये? अहो, तुमचं औषध पिऊन पिऊन तर माझं पोट थंड पडलंय हो. त्याला आता साईबाबांचाच दुवा हवाय. तू अजिबात जायचं नाहीस, कळलं ना? चल घेऊन त्याला. मी आतापर्यंत तुम्हाला खूप सहन केलंय वैद्यराज कुलकर्णी. आता माझा जर मार्ग अडवलात ना तर अनर्थ टळेल. मशीद आणि मंदिर यात कधीच अंतर केलं नाही. सबका मालिक एक है. तसंच मंदिर, मशीद, गुरुद्वार सारं साईंसाठी एकच होतं. ये बस.
दसऱ्यातला नवरात्रीचा पहिला दिवस. दसरा हो. मुक्तीसाठी चांगला दिवस. म्हणजे या शरीराच्या झोळीपासून मुक्तीचा दिवस. मी काही समजलो नाही बाबा. अरे समजण्यासाठी तुला भविष्याची वाट पाहावी लागेल. बर, बाहेर काय चाललंय? बाबा, दरवर्षीप्रमाणे याही वेळेला दसऱ्याचा उत्सव, नवरात्रीचा उत्सव जोरात सुरू आहे. चला चला ना बाबा, जाऊया आपण. चला चला, होऊ दे तुमच्या मनासारखं. बाबा, लक्ष्मी, तू रंग नाही खेळणार? बाबा, जो तुमच्या भक्ताच्या रंगात रंगलाय त्याला इतर रंगाचं कसलं आलंय आकर्षण? लक्ष्मी, मी परमेश्वर नाही लक्ष्मी. अगं, परमेश्वर सुद्धा लीन होईल तुझ्या भक्ती पुढे. या रंगाने तर उधळून टाकायचं आहे. तात्या, चला होऊ दे तुमच्या मनासारखं. बाबा, तुम्हाला कोणते रंग आवडतो? मला इंद्रधनुष्याचे सप्त रंग आवडतात, सप्तसूर आवडतात, मला सगळेच रंग आवडतात. चला खेळा, रंग खेळा. तात्या, कर सुरुवात, कर सुरुवात. ओ साई तुझ्या हाती दिली नौका, ओ बाबा तुझ्या हाती दिली नौका, ओ साई तुझ्या हाती दिली नौका, ओ बाबा तुझ्या हाती दिली नौका. ही नौका माझी साईने पैल दिली, ही नौका माझी साईने पैल दिली. ओ साई तुझ्या हाती दिली नौका, ओ बाबा तुझ्या हाती दिली नौका. रंग सोमारा सर्व वसती नौकेमध्ये, धर्म सर्व समानही वसती नौकेमध्ये. तुझ्या हवाली नौका मी केली, तुझ्या हवाली नौका मी केली, तूच जे करता. ओ साई तुझ्या हाती दिली नौका, ओ बाबा तुझ्या हाती दिली नौका. बाबा, 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 माझ्या मुलाला वाचवा हो बाबा, माझ्या मुलाला वाचवा. उशीर केलास पोरी, बाबा, उशीर केलास. हवा तर माझा जीव घ्या हो, पण माझ्या एक मुलाला वाचवा. याच्याशिवाय दुसरं मला कुणीही नाही हो. बाबा, बाबा, तुम्ही तर पाण्याने दिवे पेटवलेत, मग माझ्या कुलदीपकाला नाही का वाचवू शकणार तुम्ही बाबा? तुझा माझ्यावर विश्वास आहे? हो ना बाबा, हो, जीवाच्या पलीकडे तुमची भक्ती करते मी. विश्वासातच परमेश्वर वास करत असतो. आण माझ्याकडे.
मदत करू. उठ बा, उठ. साई तुझ्या हाती नौका, बाबा तुझ्या हाती दिली नौका. साई तुझ्या हाती दिली नौका, बाबा तुझ्या हाती दिली नौका. ही नौका माझी साईने पहिलं दिली, ही नौका माझी साईने पहिलं दिली. तो साई तुझ्या सर्व बसती नौकेमध्ये धर्म कुलकर्ण्यांच्या नाकावर टिचून त्यांच्या बायकोनं आजारी मुलाला साईबाबांकडे आणलं होतं. तिने त्यावेळी कुलकर्ण्यांना अपमानित केलं होतं. त्यामुळे कुलकर्ण्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. आता घरी येऊ देच, दावतोच तिला इंगा, असं म्हणत त्यांचा पारा पार चढला होता. आज त्या पाखंडी फकीरामुळे हे माझा केवढा अपमान केला. आता येऊन दे तिला, दाखवतोच, सगळीच मोडून ठेवतो. कुठे गेली होतीस? तिकडेच ना? कुठे कुठे आहे माझा मुलगा? हं? आज साईबाबांच्या आशीर्वादामुळेच आपला मुलगा जगलाय हे विसरू नका. अगं कुठे आहे तू? थंडगार पडलेला मुलगा साईबाबांच्या कृपाशीर्वादाने वाचला हे पाहून कुलकर्ण्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. आजपर्यंत ज्याची आपण निंदा केली त्यानेच आपल्या मुलाला वाचवला. पश्चातापाचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटले आणि विलंब न करता ते तेथून निघाले. ते तडक साईबाबांचे पाय धरण्यासाठी, त्यांची क्षमा मागण्यासाठी. बाबा बाबा कोण? कुलकर्णी? बाबा मला माफ करा बाबा. कुलकर्णी उठा उठा उठा. बाबा मला माफ करा. मला बाबा मी चुकलो. बाबा मी नीच आहे, पापी आहे. मी तुम्हाला काय काय बोललो बाबा. कुलकर्णी उठा. हो, तुमची चूक तुम्हाला कळली आणि लाज बी वाटली. आता समजा आलो.
समजा निर्मळ झालं म्हणायचं, गंगास्थान झालं म्हणायचं. उठा उठा बाबा 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 करणे बाबा आता तुम्हीच माझे मायबाप बाबा, तुम्हीच माझे मायबाप. माझे माय बाप साधू संत जन, माझे माय बाप साधू संत जन, माझे माय बाप माझे जीव प्राण अंतरिचे, माझे जीव प्राण अंतरिचे, माझे माय बाप साधू संत जन, माझे माय बाप. रंगावनी रंग झालो मी सेवक, 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 समाधी करे का इच्छिती सुख, समाधी करे का इच्छिती सुख, माझे माय बाप साधू संत जन, माझे माय बाप. भाग्य भाग्य अलौकिक. मंडळी, प्रत्येकाच्या जीवनात ना परिवर्तनाची एक संधी नक्की येते. आपल्या कपाळावरच्या भाग्यरेषा जेव्हा प्रबळ असतात तेव्हा या ना त्या रूपाने काही निमित्ताने नियती आपल्या आयुष्यात कमालीची स्थित्यंतर घडवून आणते. काही वेळा तर हा सारा जीवनपटच बदलून जातो. अगदी अगदी हा असा. पटकीच्या साथीची लागण आजूबाजूच्या सर्व गावांमध्ये, वाडी वस्त्यांमध्ये झाली. मृत्यू झाले. फक्त शिर्डी गावात लागण नाही आणि मृत्यू सुद्धा नाही. सहस्रबुद्धे, ओ सहस्रबुद्धे, आलो रावसाहेब. लवकर या. बोला रावसाहेब. अहो, कुणी केलं त्या नोंदी? शिर्डी गावचे कामगार पाटील यांनीच पाठवलं की नोंदी. अरे पण एवढी तफावत कशी? शिर्डी गावात एक सुद्धा लागण नाही. जा, तुम्ही स्वतः शिर्डीला जा आणि खरा प्रकार काय आहे तो बघून रिपोर्ट पाठवा. हे बघा, माझा या असल्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही. आणि हो, खरा रिपोर्ट आपणच करू शकता. जी रावसाहेब. आणि हे बघा, नीट बारीक लक्ष द्या. तुम्ही गाण्या बजावण्याचे शौकीन, बसाल कुठेतरी पानसट लावण्या करत. नाही नाही रावसाहेब, तुम्ही निश्चिंत राहा. माझ्या कानावर आलंय हा, शिर्डी गावात कोणी एक फकीर आहे म्हणे आणि त्याच्याच कृपाभिलाषाने हे सर्व होत आहे म्हणे. पण तुम्ही निश्चिंत राहा, मी स्वतः जातीनिशी तिथे जाऊन सगळा रिपोर्ट बनवतो आणि आपल्याला पाठवतो. येऊ मी? होय. हा, आणि हो, तुम्ही रिपोर्ट दिल्याशिवाय मी सही करून कागदपत्रावर पाठवणार नाही. समजलं? जी रावसाहेब.
नाच गाणं निघले आहे आणि तिला म्हणाले, या शिर्डी गावामध्ये जो कोणी फकीर आला आहे ना, तो खरोखरच साधू संत आहे का कोणी भोंदू आहे हे आपल्याला पाहायचंय. त्यासाठी तुला त्या फकीराकडे जाऊन नाच गाणी करावी लागतील. तू त्याला आपल्या नाच गाण्याच्या तालावर नाचव. ती सुरुवातीला नाहीच म्हणाली, पण पैशाचं आमिष दाखवल्यावर मात्र ती तयार झाली आणि बाबांच्या मशिदीत नाच गाणी करायला गेली.
सुरू. हे तू बोलत नाहीस ग. तुझा बोलविता धणी दुसराच आहे. असू दे असू दे, त्याला बी सांग. तू बी ऐक, ऐक. तुझ्या सवालाचा जबाबच हवाय ना. तू मागच साधू संतांनी देऊन ठेवलेला आहे. पुढं ती जग जन न देखे डोळा, येतो कळवळा मुनिया. सामान्य माणसं न कळत्या लेकरासारखी असतात. त्या संसारूपी सागरात धावून जाण्याऐवजी बुडत्यात, बटावळ्या खात्यात. जीव मरतो त्यांचा, नाका तोंडात पाणी जात, जीव मरतो. साधू संत फकीर यांना त्याकडे दुर्लक्ष करून नाही चालत. पुढे जन देखे न डोळा. त्यांना वाचवण्यासाठी, त्यांना रस्ता दाखवण्यासाठी साधू संत फकीर यांना जनलोकात यावं लागतं. जनलोकात यावं लागतं. बाबा बाबा, मी चुकलो. तुम्ही महान आहात. मला क्षमा करा, मला क्षमा करा. बाबा बाबा मी सुद्धा चुकले. मला क्षमा करा बाबा, मला क्षमा करा. पोरी, अगं अल्लाने दिलेले तुझं वरदान आहे. तसा असा गलत कामासाठी उपयोग करू नकोस. जा, माझा काय राग नाही तुझ्यावर. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आज हे घुंगरू तुटले, उद्या ते सोडून जातील. जा जा, तू अल्लाह भला करेगा. नाही बाबा, हो तिला मी बरेच घातलं. आपल्याला जी काही शिक्षा द्यायची असेल ना, ती मला द्या. मी ती आनंदाने बघू. अरे फौजदारा, अरे गोऱ्या लोकांची चाकरी करतोस, साहेबाचं गुणगान गातोस. सोड हे समज, सोड. अरे आपल्या साधू संतांचे गुणगान गा, त्यांचे गुणगान गा. हे हातात चिपळ्या, कर कीर्तन, नाच आनंदानं नाच. हे लाखोंचा दुवा घेशील, लाखोंचा दुवा घेशील. तल्लक बुद्धीचा वापर या जनलोकांसाठी कर. हे कल्याणात होईल, तुझं कल्याण होईल. जा, कल्याण होईल तुझं. बाबा, आजपासून मी तुमचा झालो. चांदोरकर रावसाहेब यांच्या चरणी गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे यांचा साष्टांग दंडवत. विनंती विशेष, आपल्या हुकुमाप्रमाणे शिर्डी मुक्कामी आलो. तपास करिता प्रचिती पावली. महामारीची साथ आली, पण आजूबाजूच्या गावातील पुष्कळ स्त्री पुरुष खर्च पडले. शिर्डी मुक्कामी मात्र कोणीही माणूस दगावलेला नाही. हे त्रिवार सत्य. जे घडले ते संत साईबाबा यांच्या करणी. हे संत फकीर परम सद्गुरूंच्या मुळे ही महामारी त्यांनी माघारी बरकवली. मज पामरास प्रचिती आली, धन्य झाले. तेव्हा सरकारी सेवा त्यागून पुढील मार्ग परमेश्वराचं भजन, भक्ती स्वीकारली असून मेहरबानीची कृपा असावी ही विनंती. आपला दासगण. साईंना भेटायला आलेले सहस्रबुद्धे साईंचे दास झाले, म्हणून त्यांनी साईंचा दास आणि आपल्या नावातील गणेश या नावाचे केले गण. मिळून स्वतःला त्यांनी एक नवीनच
विलास घडून खरोखरच सहस्रबुद्ध्यांच्या या एकाच जीवनात त्यांचा पुन्हा नवा जन्म झाला होता. मुळातच कवी मनाचे असणारे संस्कृत होते साईंमुळे भक्ती मार्गाकडे वळले आणि साईंचा कृपाशीर्वाद घेण्यासाठी ते त्यांच्याकडे धावून गेले. बाबा नमस्कार करतो. साजरं दिसत. बंग लोकांना चांगलं दे. हं? कर सुरुवात. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. बाबा तुमच्यासाठी गातो आवडीने गातो आवडीने गातो आवडीने गोड तुझे नाम गातो आवडीने गोड तुझे नाम तूच माझं राम तूच घनश्याम गातो आवडीने गातो आवडीने.
नमस्कार. अल्लाह आबाद. साईंच्या प्रत्यक्ष भेटीमुळे सहस्रबुद्धे साईभक्त झाले, दासगणू झाले. परंतु त्यांच्यासोबत काम करणारे मामलेदार चांदोरकर यांना मात्र साईंच्या दर्शनाचा योग अजून काही आला नव्हता. साई हे इतरांसारखे सर्वसामान्य आहेत, त्यांच्या दर्शनासाठी कशाला जायचं असं त्यांना नेहमी वाटे. पण नियतीने प्रत्येकाच्या भेटीची वेळ ठरवलेलीच असते. चांदोरकरांच्या जीवनात ही वेळ लवकरच येणार होती. हे ताई, ताई कुठे ठेवलंय प्रस्थान? हा? माहेरचा कंटाळा आला वाटतं इतक्यात. हे हो काय अप्पा, हा. इतक्यातच विसरला तुम्ही? तरी त्यावेळी तुम्हाला सांगितलं होतं मी, तेव्हा तुम्ही बरोबर म्हणाला होता. अगं त्यावेळी कुठला तरी दुसरा विचार असेल डोक्यात. हे बघ, काही आठवत नाही ग. हे बघ, काय सांगितलं होतंस तू? तुम्ही आणि मी हा. शिर्डीला जायचं साईबाबांच्या दर्शनाला. आणि मी हो म्हणालो होतो. हं? म्हणजे तुम्ही बरोबर म्हणाला होता. म्हणजे ताई होकार नव्हे. हे बघ, माझा असल्या साधूंवर फकीरांवर अजिबात विश्वास नाही ताई. अगं ही अडाणी लोकांचे आकर्षण असतात धोंदुगिरीवर. पण परमेश्वरावर तरी विश्वास आहे ना तुमचा? हो आहे ना. अगं काय मी काय नास्तिक नाही. हा, पण अंधश्रद्धाळूही नाही. हा? तसं पाहिलं तर सर्व श्रद्धा ही अंधच असतात. अच्छा. प्रत्यक्ष तपासल्याशिवाय विश्वास ठेवायचा नाही म्हटलं तरी कितीतरी गोष्टी वजा कराव्या लागतील. आता माझे आजोबा ना कुठे पाहिलं होतं मी, पण तरी सुद्धा ते होतेच ना. जाऊ द्या, तुमची इच्छा नसेल तर नको जाऊया आपण शिर्डीला. 8 वर्ष वाट पाहिली, पण हरी होऊ शकले नाही. मला बाबांचा आशीर्वाद हवा होता. देव काही भक्तांना भक्तीचं वरदान करतो. शिर्डीचे साईबाबा यांचेच आहेत. ताई, ताई, रडू नकोस. ताई, जाऊया आपण शिर्डीला. खरंच
होता. अर्थात भांड्यातही तशीच खिचडी बनवण्याचं काम चालू होतं. इतक्यात चांदोरकर तिथे पोहोचले. भंडाऱ्याची जवळजवळ सगळीच तयारी झाली होती. चांदोरकरांनी सारा परिसर पाहिला आणि त्यांच्या मनात काही विचार आला. चांदोरकर, 17 धान्याची खिचडी झाली हो. आता कोणाची झाली म्हणायची? हिंदूंची झाली म्हणायची, मुसलमानांची झाली म्हणायची, की किरिस्तवांची झाली म्हणायची? माणूस इकडून तिकडून एकच आहे. अमंगल आहेत हो, अमंगल आहेत. आता मला सांगा, भूमी धान्य उगवतो, ती म्हणते का हे हिंदूंचा आहे, हे मुसलमानांचा आहे, हे किरिस्तवांचा आहे? हे भेदाभेद आहे, भेदाभेद अमंगल आहे. शहाण्या माणसानं भेदाभेद कोणी करू नये, करू नये. जा बाबा, शिमण्या पाखरास निघाल, जा. बाबा, अहो किती दिवसापासूनची इच्छा होती तुमच्या दर्शनाला यायची. आणि आज तो दिवस उगवला बरं का. काय आवडतं खायला, पेढा की बर्फी? घे घे, त्यातला पेढा घे. हे बघ, पुढल्या वर्षी येशील तेव्हा एकटी येऊ नगस. रूपवान गुणवान पोरग घेऊन ये. चांदोरकर, जा बा. आता आजोबा होणार आहे तुम्ही, नातू होणार आहे तुम्हाला. हो बाबा, तुमचा आशीर्वाद असेल तर का नाही होणार बाबा. जावा. आणि हे बघा, ते कागदावर सही करून धाडा सरकारकडं. हो हो हो, धरतो धरतो. आमच्याकडे कोणी बी महामारीनं गेलेलं नाही. नाही नाही नाही, मला वाटत होतं की असं तुमची काहीतरी अंधश्रद्धा आहे, पण नाही बाबा, तुम्ही महान आहेत बाबा, खरंच तुम्ही महान आहात. सही करा आणि धाडा सरकारकडे. पाठवतो पाठवतो, लगेच सही करून कोणती कागदपत्र पाठवतो. समजांचा मालिक अल्लाह आहे. सबका मालिक. जाऊ. येतो बाबा. साईंवरच्या अढळ श्रद्धेने लवकरच चांदोरकरांच्या मुलीच्या पोटी नवा जीव जन्माला येणार होता.
माई, ए माई, घे पाणी घे. बाबा बाबा मायला वाचवा बाबा, मायला वाचवा. तात्या, अरे जन्माला आलेला माणूस किंवा ना किंवा ते जाणारच रे. मरण कुणाला चुकलंय आणि हिचं समज झालाय, समज जगून झालाय. मग आता परगावात राहून काय करायचं? जायचं निघून माघारी. अरे अंगावरची कपडं जुनी झाली ही टाकून द्यावी लागतात, नवीन घ्यायची. तसाच एक जीव देह सोडून दुसरीकडे जातो. आत्मा मरत नाही, तो अमर आहे. शरीर मरत जळत, आत्मा मरत नाही. माई, घे पाणी घे. लक्ष्मी, आज दसऱ्याचा दिवस आहे. या गाण्यासाठी एवढा दुसरा मुहूर्त मिळणारच नाही. होऊन जाऊ दे. हा? हा. बालगमाई तुझ्या अंगणी धूप जाई, सायते तुझ्या अंगणी धूप जाई, हो मावंज तुझ्या अंगणी धूप जाई.
साईचे तुझ्या अंगणी धूप जळे हो बाबांचे तुझ्या अंगणी धूप जळे साईची विभूती ही कपाळी सजली दुःख ही जीवनातून टळून गेली साईची विभूती ही कपाळी सजली दुःख ही जीवनातून टळून गेली दया मानाशी साईची विभूती घरोघरी सुख शांती साईचे तुझ्या अंगणी धूप जळे हो बाबांचे तुझ्या अंगणी धूप जळे पाप विनाशिनी दूध पहारे मंगलमयी तरुणी पाप विनाशिनी दूध पहारे मंगलमयी तरुणी तुझे हृदय साईनाथाने संजीवनी बनवली संजीवनी बनवली संजीवनी बनवली लक्ष्मी बाबाची वीट माझ्यातून पडली बाबा माझ्यातून वीट पडली दोन तुकडे झाली बाबा मला माफ करा बाबा बाबा माझ्यातून वीट तुटली बाबा 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 मला माफ करा माझ्यातून वीट तुटली बाबा जा तुम्ही सगळे नाही जा सगळे तुम्ही नाही बाबा नाही बाबा आम्ही नाही जाणार बाबा नाही जाणार हो बाबा. बाबा बाबा मला माफ करा बाबा बघताय बाबा तात्या ही वीट म्हणजे साईंचा जीव होता रे या फकीराचं जीवन होत ही वीट फुटली तुझा साई पण नाही बाबा जा जा तुम्ही सगळे जा 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 तुम्ही सगळे जा जा सगळे जा मी सांगतो जा तुम्ही सगळे जा 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 तुम्ही जा सांभाळ बाबा तुम्ही खूप हट्ट करता हा 3 दिवस झाले तुम्ही जेवला सुद्धा नाही आहात. लक्ष्मी तुम्ही जा ते काय नाही मी काही ऐकून घेणार नाही तुमचं माझ्याकडे
कमी आहे ग. बाबा आज दसरा आहे ना, हे बघा तुमच्यासाठी पुरणपोळी आणली. हा, दसरा आहे, मोरंबी आहे, बुद्धाचा जन्मदिन पण आहे. बाबा जा जा तू लक्ष्मी जा, मला आता एकट्याला सोड. नाही जा नाही लक्ष्मी, तू खूप केलंस माझ्यासाठी, खूप केलंस. नाही बाबा, मी तुला लागतो लक्ष्मी, नाही बाबा, नाही तू देणं लागतो मी. नाही बाबा. बाबा हे घे, हे घे. मला पैसे नको, ऐका नको, काही नको. बाबा मला फक्त तुम्ही हवे आहात बाबा, फक्त तुम्ही. लक्ष्मी जा तू जा, तू खूप केलंस ग माझ्यासाठी, खूप केलंस. बाबा हा? खाताय ना बाबा? आण, आज खातो तुझ्या हातचं. छान छान, अल्ला तुझं भलं करेल, अल्ला भलं करेल, अल्ला वाले. बाबा